कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। स्वर्गीय जयदीप देवरुखकर आणि मधुकर घारे यांच्या स्मरणार्थ आज मातृत्व ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 300 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर 50 पेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल, अर्पण रक्तपेढी आणि नंदादीप आय हॉस्पिटल यांच्या वतीनं दैवज्ञ बोर्डिंगमध्ये हे शिबिर झालं। यावेळी विजयकुमार घारे, विशाल घारे, अमोल गायकवाड, प्रवीण सोडणकर, सारंग कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी पिंटू हेगडे यांनी टिप्पर गाडीमध्ये कचऱ्यातून पडलेली अंगठी परत करून प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं। मंगळवार पेठेतील सणगर गल्लीतील एका वृद्ध महिलेनं कचरा टिप्पर गाडीत टाकला। त्या कचऱ्यात हातातील सोन्याची अंगठी सुद्धा होती। पिंटू हेगडे यांना ती अंगठी सापडली। त्यांनी संबंधित महिलेला अंगठी परत करून प्रामाणिकपणा जपलाय। त्याबद्दल पिंटू हेगडे या कर्मचाऱ्याचं कौतुक होतंय। गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ आल्यापासून गोकुळच्या दूध संकलनात सुमारे 60,000 लिटरची घट झाली आहे। या प्रशासक मंडळाला गोकुळच्या संकलनाविषयी काहीच माहिती नाही। त्यामुळे हे संकलन घटून गोकुळवर आर्थिक संकट येण्या अगोदर शासनानं प्रशासकीय मंडळ बरखास्त करावं आणि तज्ज्ञ अशासकीय व्यक्तींची गोकुळवर नियुक्ती करावी अशी मागणी सुयेगावच्या श्रीराम दूध संस्थेचे संचालक माणिक पाटील सुयेकर यांनी केली आहे। शासनानं घटक पक्षांना विश्वासात घेऊन सर्वसंमतीनं प्रशासकीय अध्यक्ष नेमावा आणि प्रत्येक घटक पक्षातील 1-2 तज्ज्ञांना घेऊन 9 किंवा 11 जणांचं प्रशासकीय मंडळ गोकुळवर नेमावं अशी मागणी सुयेकर यांनी केली आहे।